नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे. आज मी तुम्हाला हिवाळा विशेष मस्त असं पौष्टिक शेवग्याचं सूप बनवून दाखवणार आहे. शेवगा केवढा पौष्टिक आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. भरपूर प्रमाणात यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन असतं. त्यामुळे इथे मी मस्त अशा शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे 5 ते 6. त्याला असे चिरा देऊन त्याची सालं मी काढून घेतली आहे आणि छोट्या-मोठ्या तुकड्यांमध्ये याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर या सूपला छान दाटसरपणा यावा किंवा चवदार व्हावं याकरता यामध्ये मी 2 चमचे स्वच्छ धुवून मूग डाळ घातलेली आहे. कुकरचा डब्बा घेतला आहे त्यामध्ये मूग डाळ, कापलेला शेवगा, आल्याचे तुकडे 1 इंचाचे, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि देठाचा जो भाग असतो कोथिंबीरीचा तो टाकलेला आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं म्हणजे शेवग्यामध्ये सुद्धा मीठ छान मुरलं जाईल. 2 चिमूट यामध्ये हळद घालायची. 2 ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला या भांड्यामध्ये आणि हा डब्बा आपल्याला आता कुकरमध्ये ठेवायचा आहे. कुकरमध्ये सुद्धा मी 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. मध्यम आचेवर 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. साधारण इथे मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. वाफ निघालेली, कुकर थंड झालाय. झाकण काढून बघूयात. मस्तपैकी मूग डाळ आणि शेवगा व्यवस्थित शिजला गेलेला आहे. कुकरमधून डब्बा आता काढून घेते. त्यानंतर हा शेवगा आहे ना, हा आपल्याला सेपरेट एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि आतमध्ये फोडून यामध्ये जो गर आहे, शेवग्याचा जो पल्प आहे, तो आपल्याला ह्या मूग डाळीच्या मिश्रणामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं म्हणजे हाताला चटके लागणार नाही. पूर्ण शेवगासहित मिक्सरमध्ये दळायची गरज नाही आहे. असा गर काढून घ्यायचा शेवग्याचा. तर इथे हा पल्प आपला तयार आहे. थंड झालेला आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढून घेतला आणि छान याची स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करायची. मस्त बारीक वाटून घेतलेला आहे. बघा काय भारी मस्त याची स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे. आता ही जी मूग डाळीची शेवग्याची पेस्ट आहे ना किंवा पल्प आहे ना, ते आपल्याला कुठल्याही गाळणीच्या मदतीने असं गाळून घ्यायचंच आहे. कारण जर याचं सूप बनवलं नाही, यामध्ये शेवग्याच्या काड्या असतात, चोथा असतो, तर तो तोंडामध्ये फिरू शकतो, घशामध्ये अडकू शकतो. बघा हा अशा प्रकारचा. त्यामुळे हे गाळून घेणं फार अवश्य आहे. तर इथे हा मूग डाळीचा किंवा शेवग्याचा मस्त आपल्याला पल्प किंवा गर भेटलेला आहे. आता शेवटची स्टेप करून घेऊयात फोडणीची. तर इथे मी साजूक तूप घातलंय कढईमध्ये. तूप छान गरम झालं की यावर अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरं छान फुलू द्यायचं. वेट लॉससाठी करत असाल तर तूप वापरा. वेट लॉस साठी जर नसेल करा तर बटर वापरलं तरीसुद्धा चालेल. यामध्ये मी 2 मोठे चिमूट हिंग घातला. हिंगामुळे छान चव येते सूपला आणि बारीकसर चिरून यामध्ये 2 ते 3 चमचे गाजर घातलेलं आहे. गाजर अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी तुपावर छान परतून घेतलं ना, पटकन शिजल्या जातं, नरम पडतं, जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर यामध्ये जो आपण पल्प तयार केलेला आहे, गर काढलेला आहे शेवग्याचा, तो घातला. त्याच बाउलमध्ये पाणी टाकून आता हे पाणी आपण ह्या पल्पमध्ये ओतणार आहोत. कन्सिस्टन्सी सूपची ॲडजस्ट करायची आहे. साधारण मी 2 ग्लास वरतून यामध्ये पाणी घातलंय आणि पाणी टाकून बघा छान याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतलेली आहे. उकळ येऊ लागली की त्यानंतर यामध्ये मिरपूड घालायची आहे. 7-8 मिरे कुटून घेतलेत. बारीकसर चिरून यामध्ये कोथिंबीर घातली आहे आणि छान आता उकळू द्यायचं आहे मंद आचेवर. यामध्ये मी शेवगा शिजवताना मीठ घातलं होतं. अजून तरी याला मीठ कमी आहे तर सैंधव मीठ घालते यामध्ये अर्धासा चमचा आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी मंद आचेवर उकळू दिलं होतं. तयार आहे गरमागरम शेवग्याचं पौष्टिक असं सूप. अगदी 7-8 महिन्याच्या बाळापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत कोणालाही तुम्ही हे सूप प्यायला देऊ शकता. अगदी पौष्टिक आहे. हिवाळ्याविशेष तर नक्कीच ही रेसिपी केल्या गेलीच पाहिजे. शेवगा आवडत नसेल तर अशा सूपच्या पद्धतीने हा शेवगा आहारामध्ये घ्यावा. खूप गुणकारी असतो. नक्की रेसिपी करून बघा. आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे एका छानशा रेसिपीबरोबर. धन्यवाद.